नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। तर इथे पाहू शकता मी लाह्यांचे लाडू कसे बनवायचे तर आता दाखवणार आहे तुम्हाला कसे बनवायचे आहेत। अगदी हे वेगळ्या पद्धतीने मुलांना आवडतात, तर असं युनिक असं पण आपण बनवूयात। अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत, व्हिडिओ स्किप कुठेही न करता पहा। गुळ कसा वापरायचा, किती घ्यायचं, तर अगदी लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर ते चेक करू शकता तुम्ही। चला आता आपण कृतीकडे वळूयात। हे गरम करायला ठेवलेले आहे। अगदी 4 वाट्या मी लाह्या आपल्या घेतलेल्या आहेत, भाजून घ्यायचे आपल्याला छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं, जेणेकरून सगळं आपल्याला ह्या छान असं भाजल्या पाहिजे। लाह्या भाजल्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं कुरकुरीत आपले असे लाडू तयार होतील। अगदी थंडीच्या दिवसात खायला हे अगदी पटकन, एक तर भूक खूप लागते तर आपल्याला खाण्यासाठी पटकन आपले हे लाह्यांचे लाडू आपण करतोय। तर असं खरपूस भाजून घ्यायचं छान असं, 1-2 मिनिट फक्त हलवून घ्यायचं त्याला। आता छान असं भाजून झाले आपले, अगदी थोडंसं किंचितसं भाजून घ्यायचं। आता गॅस बंद करते। पाहू शकता असं छान असे भाजले गेलेत आपले। त्यात आपण याच्यात आता इथे मी 1/4 वाटी गूळ घेतलेला आहे, तर 1/4 वाटी आपल्याला याच कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला आणि छान असं मेल्ट करून घ्यायचं। थोडंसं 1 चमचा फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यात, म्हणजे पटकन आपला गूळ विरघळेल। थोडंसं असं पाणी घालायचं आपल्याला, एकदम थोडंसं घालायचं किंचितसं, म्हणजे पटकन आपला गूळ विरघळला जाईल। आणि चकाकी येण्यासाठी आपल्याला तूप घालायचं याच्यातच। फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यात जाणार आहे तूप आपलं। आता इथे घालणार आहे 1 चमचा तूप घालायचे, छान अशी चकाकी येते आपल्या लाडवांसाठी। छान असे छान वितळून झालंय। आता यात आपल्याला ज्या लाह्या आपण घेतलेल्या आहेत त्या सगळं मिक्स करायचं। भाजल्यामुळे असे कुरकुरीत होतात, असं हलकं हलकं आपलं थोडंसं तापत राहायचं आपल्याला। नॅचरल जो आपला म्हणजे आपला गुऱ्हाळावरचा जो गुळ असतो ना तो घ्यायचा। तो कसा असतो, छान असतो, अगदी त्यात भेसळ वगैरे काही नसतं। हा असा हेल्दी असा गुळ आहे। बसतील इतपत, अगदी तुम्हाला प्रमाण नाही कळलं तरी जेवढे बसतील एवढे इतपत घालून घ्यायचे लाह्या। अशा छान थोड्याशा करत मिक्स, जसं हे होईल तसं मिक्स करत राहायचं। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, कुठेही व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे गूळ। आता इथे आपण काय करायचं, पडीमध्ये घालून घ्यायचे सगळे लाडू, असे बांधून घ्यायचे, असे थोडं करून असे करून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू छान असे तयार होतील। पाहू शकता कसलाही हात न लावता लाडू आपला तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही करून पहा। छान असं पॅक करायचं, जेणेकरून असं घट्ट आपले लाडू होतील। आपले हे वेगळे जरा ट्रिक, आपण लाडू जे आपण गोल असतात ते आपण गोल पाहतो, पण आपल्याला अशा पद्धतीने छान असे लाडू करून घ्यायचे।
अगदी कसलाही पसारा न करता फक्त प्रेस करायचं, छान असं दाबून घ्यायचं जेणेकरून पॅक झाली पाहिजे ते लाह्या. पुन्हा असंच करायचं आपण करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित सेट राहील त्याचं. अगदी वेगळ्या प्रकारचा लाडू आपण जे करतो ते नेहमीच गोल करतो, अगदी पळीचा वापर करून आपण हे लाडू करतोय. असं इथे ठेवून द्यायचं. अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊयात. आता इथे पाहू शकता मी पळीच्या मदतीने असे हे करून घेतलेले आहेत, राऊंड करून घेतलेले आहेत. अगदी गुळ जास्त झाला तर पाणी थोडंसं जरी पाणी जास्त झालं तरी असं होतं. तर ह्याला थोड्या वेळासाठी आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. पळीचा वापर करायचा जेणेकरून आपले इकडे तिकडे आपण विस्कटणार नाहीत लाह्या ह्या. तर पळीने असे दाबून दाबून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी मी थंड करायला ठेवणार आहे आणि याचे आपण लाडू बांधूयात. पाहू शकता किती छान असे लाडू झालेले आहेत आपले, मस्त असे. अगदी पळीचा वापर करून मी इथे असं राऊंड करून घेतले, 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवले आणि असे लाडू बांधून घेतलेत. तर अगदी असे पण लाडू करू शकता किंवा असेही तुम्हाला हवे असतील तर. कडक हवे असतील तर 1 वाटी गुळ घ्यायचा, पाव वाटी पाणी घ्यायचं, त्याचा गोळीपाक करायचा आणि नंतरच त्यात लाह्या वगैरे मिक्स करून घ्यायच्या आणि छान असे लाडू वळून घ्यायचे. अगदी असं मस्त असे होतात कडक लाडू. आता हे खूप सॉफ्ट आहेत, तर अगदी कोणालाही खाता येतील असे मी बनवलेले आहेत. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण त्यातनं शिकत असतो. तर हे लाडूंचं जे हे आहे ना लाह्या, त्या विस्कटल्या होत्या. तर मी त्याला 10 मिनिटं पळीच्या साह्याने असं सेट करून घेतलं, 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मग लाडू बांधून घेतले. अशा छोट्या छोट्या चुकीतनं आपण शिकत असतो. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया आपण माझ्या चॅनलवर, चंद्रकला अन्नपूर्णा किचन चॅनलवर तुम्ही जाऊन क्लिक करा आणि माझे व्हिडिओ पहा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.